महायुतीतील घटक पक्ष आणि महाड तालुक्यातील बौद्ध समाजाचा जाहीर मेळावा हा दिनांक 15 नोव्हेंबर 2024 यावेळी आयोजित केलेला आहे। अशाच प्रकारचा जानेवारी 2024 मध्ये देखील काही पक्ष पुरस्कृत समाजाचा मेळावा घेण्यात आला होता। असो, खरं तर बंधनो, सध्या राजकीय रणधुमाळी चालू असताना आमच्या आडून कोणी बाण मारतोय हे लक्षात येते। याबाबत सांगतो की बौद्ध समाजातील प्रत्येक व्यक्ती सुज्ञ, समजदार व वैचारिक प्रगल्भ विचाराचे आहे। राजकीय क्षेत्रात त्यांनी कुठे जावे व कुठे मतदान करावे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील स्वातंत्र्य सर्वांनाच दिलेलं आहे। समाज बांधवांनी स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरून राजकीय पक्षाच्या दावणीला बांधू नये। समाज विकला जाणार नाही, तो ताटमानेने स्वाभिमानाने जगण्याची शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिली आहे। 14 तळ्याचे पाणी प्राशन केले, जगामध्ये रक्तहीन क्रांती करून समतेच्या विचाराची मुहूर्तमेढ रोवली, त्या 14 तळ्याचे जलशुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करून संपूर्ण समाजाचा अपमान केला। एवढेच नाही तर समाजाच्या तथाकथित पुढारी हे दीड दमडीचे असून ते माझ्या खिशात आहे असे त्यांनी म्हणाले। याबाबत समाजाने निषेध मोर्चा काढला असता त्यावर प्रतिमोर्चाकडून समाजाचे वाटोळे होऊन अशा शिव्याशा कोणी दिल्या हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराने प्रेरित झालेला एकही व्यक्ती विसरलेला नाही। महाड येथे पीपल एज्युकेशन सोसायटीच्या सभापती पदाच्या वादात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराजे आंबेडकर यांच्यावर झालेला भ्याड हल्ला व त्यास धम्म बांधव जखमी झाले, याचा खरा सूत्रधार कोण हेही समाजाला माहीत नाही का? हा आमच्या अस्मितेवर घाव घातला होता। या देशात संविधान बदलण्याचा घाट चालू आहे। भाजपचे कर्नाटकचे खासदार व पक्षाचे प्रमुख अनंत हेगडे म्हणतात, तसेच ज्योती मिर्झा, लल्लू सिंग, अरुण गोयल, प्रिया कुमार, धर्मपुरी अरविंद हे घटना बदलण्याबाबत जाहीर वक्तव्य करतात आणि अशा राजकीय पक्षाला पाठिंबा देणारे कोण हे समाजाला माहीत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुम्ही संविधान वाचा, तुम्हाला संविधान वाचवेल। मध्यंतरी नागपूरच्या दीक्षाभूमीच्या जागेमध्ये खोदकाम करून बौद्ध समाजद्रोही कृत्य करणारे कोण हेही समाजाला जाणून आहे। रायगडमधील सुशिक्षित भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी वर्ल्ड पार्क हा उद्योग रायगडमध्ये येणार होता, तो गुजरात भरूच येथे घेऊन गेले। त्यामुळे रायगडच्या बेरोजगारांना वंचित राहावं लागलं। तरुणांच्या तोंडातील घास काढून घेतला गेला। मग अशा सुशिक्षित बेरोजगार राज्यकर्त्यांना माफ करतील का? मतदारसंघात शिक्षण, आरोग्य, बेकारी व भौगोलिक कामाचा विकास किती झाला हेही समाजाला माहिती नाही का? हे जेव्हा समाजाच्या विकासाचे गाजर राखून लाचार करू नका, समाजाला चांगले काय वाईट काय हे चांगले समजते, तेव्हा समाजाचे मेळावे घेऊन राजकीय पक्षाच्या दावणीला समाज बांधू नये, त्यामागचा हेतू शुद्ध नाही। असे असताना देखील काही लोक समाजाचा मेळावा घेण्याचे धाडस दाखवून समाजाला वेठीस धरत आहेत। तेव्हा बाबासाहेब म्हणतात, समाजाने सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने एकटे पडली तरी चालेल, पण कुणाच्या स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करण्याच्या गर्दीत सामील होऊ नका। विकले गेलेले तुम्हाला विकत घ्यायला येतील, तुम्ही विकले जाऊ नका, ही बौद्ध समाजाप्रती कळकळीची विनंती आहे। 194 महाड माणगाव कोल्हापूर मतदारसंघातून आदरणीय स्नेहताई माणिकराव आणि यांच्याबरोबर समाजातले 3 उमेदवार अजून आहेत। परंतु या 3 उमेदवारांनी समाजाला कोणत्याही प्रकारचं न विचारात घेता त्यांनी अर्ज भरलेले आहे। इव्हन वंचितचं सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचं विचारात घेतलं नाही आणि म्हणून आम्ही एक योग्य उमेदवार, सुशिक्षित उमेदवार ज्यांनी महानगरपालिकेचा काय पलट केला यांचा आम्ही विचार केला। ज्या अर्थी महानगरपालिकेची एवढी मोठी प्रगती जर स्नेहताईंनी केली, याच पद्धतीने आम्ही अपेक्षा करतो की आपल्या मतदारसंघात सुद्धा त्याच पद्धतीने त्या प्रगती करतील। आणि म्हणून जे समाजातले उमेदवार उभे आहेत
त्यांचा आम्ही कशासाठी विचार नाही केला, कारण त्याने आम्हाला प्रथम विचारातच घेतला नाही आणि त्यानं मतदान करणं म्हणजे मतदान वाया घालवणं आणि समोरच्या वाया घालवणं आणि योग्य उमेदवाराला निवडून आणण्यात अडथळा करणं आणि म्हणून समोरचा उमेदवार निवडून आल्यानंतर ते मतदान डायरेक्टली बीजेपीला जाईल आणि बीजेपी ही समाज विरोधात आहे आणि याकरता आम्ही सर्व मंडळींनी एक विचार केला. जवळजवळ 70% लोक आम्ही आमच्या बरोबर आहेत आणि ह्या लोकांचा एकच विचार आहे की भविष्यातल्या पिढीसाठी शैक्षणिक, आरोग्य, पाणी प्रश्न आणि शिक्षण या ज्या मूलभूत गरजा आहेत या खऱ्या अर्थाने गेल्या 15 वर्षामध्ये यांची कमतरता आहे. जर विचार केला तर गेल्या 13 वर्षाच्या पूर्वी अनेक गावामध्ये समाजविहारांचा प्रश्न नव्हता. आज मात्र 2 वर्षापूर्वी समाजविहार प्रत्येक ठिकाणी बांधण्याचं काम चालू झालेलं आहे. मात्र हे समाजविहार बांधत असताना ही समाज कल्याण खात्यातून निधी येते. ही निधी उपलब्ध केल्यानंतर तिथल्या वाडी वस्तीमध्ये की तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करा तरच तुम्हाला निधी मिळेल असे प्रकार अनेक ठिकाणी झालेले आहेत. त्याचे आम्ही तुम्हाला पुरावे देऊ. अनेक ठिकाणची नावं तुम्हाला या ठिकाणी आम्ही सांगू शकतो. तर हा असा प्रकार नाही, कारण ही जी निधी आहे जी बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केलेली ही समाज कल्याण विभागातून मिळते. मग असे जर प्रकार असतील, असे अनेक बलाढ्य पक्ष जर फोडफोडी करून जर राजकारण असेल आणि म्हणून आम्हाला जो आमच्या समाजाचा उमेदवार आहे त्याचा पण आम्ही न विचार करता एक सुशिक्षित उमेदवार म्हणून आम्ही स्नेहलताईचा प्रचार या ठिकाणी करत आहोत. आपली भूमिका काय असणार आणि म्हणून आम्ही तालुक्यातील बौद्ध समाजातील काही प्रतिष्ठित बांधव आहेत, भगिनी आहेत, अशांची एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये सर्वसाधारणपणे आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चांती असं ठरवण्यात आलं की यावेळेला बौद्ध समाजाचा जर उमेदवार नसेल तर आपण आपल्या समविचारी पक्ष जो असेल किंवा ज्याच्याजवळ आपले विचार जुळत आहेत अशांना आपण कुठेतरी मदत करायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून त्या तालुक्यातील स्वर्गीय माणिकराव जगताप त्यांच्या सुकन्या स्नेहल जगताप या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि सर्वानुमते आमच्या जमलेल्या सर्व उपस्थितांच्या मध्ये असं ठरवण्यात आलं की यावेळेला आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्नेहलताई जगताप त्यांना सर्वानुमते आपण मदत करायची आणि भरघोस मताने आपण त्यांना निवडून आणायचा असा आमचा निर्धार झालेला होता. आणि त्या दृष्टिकोनातून बरीचशी गावांना त्या तालुक्यातील बौद्धवाड्या आहेत, साधारणतः 114 बौद्धवाड्यांना आम्ही भेटी दिल्या. भेटी दिल्यानंतर आमचा जो उद्देश आहे तो उद्देश आम्ही त्यांच्यासमोर ठेवला की आपल्याला नेमकी स्नेहलताई जगतापना मतदान का करायचं आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की आज केंद्र सरकारमध्ये मोदी सरकारचं राज्य चालू आहे आणि मोदी सरकार हे संविधानाच्या विरोधात उठाव करते, आरक्षणाच्या विरोधात उठाव करते आणि मग हा संविधान आणि आरक्षण जर आपल्याला वाचवायचं असेल तर कुठेतरी आपल्याला आरक्षणाच्या विरोधात जो पक्ष आहे अशांना आपल्याला सहकार्य गरजेचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील ती महाविकास आघाडी आहे, त्या महाविकास आघाडीला आपण सहकार्य करायला पाहिजे असा आम्ही निश्चय केला. आणि म्हणून साधारणतः 114 वाड्यांमध्ये आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि त्या 114 वाडीमधील बहुतांश आमच्या समाजातील जी जनता जो मतदार आहे तो मतदार स्नेहलताई जगतापाच्या बाजूने पूर्णपणे तयार झालेला आहे. आणि या दृष्टिकोनातून येणारी जी निवडणूक आहे 20 तारखेची, त्या 20 तारखेला स्नेहलताई जगतापांना आमच्या समाजाच्या वतीनं अतिशय भरघोस मताने मतं पडतील अशी मी आपल्याला ग्वाही देते. की आमची जी भूमिका आहे आजची की आघाडीला सहकार्य करायचं आहे, त्याच्या पाठीमागचा जो इतिहास आहे ते आम्ही महाडमध्ये राहतो आणि महाडमध्ये राहत असताना दिवंगत स्वर्गवासी माणिकराव जगताप हे सातत्य आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचे आणि आमच्या सर्व सुखदुःखामध्ये असायचे, घटकोच आमच्या यायचे आणि ते आज आपल्याकडं आपल्या हयात नाहीत, आपल्याला सोडून गेले. आणि मी या ठिकाणी आम्हाला समजत होतं दिदी या ठिकाणी उभी राहतील स्नेहलताई माणिकराव जगताप. आणि मग आम्ही एक मिटिंग घेतली. त्या मिटिंगच्या माध्यमातून जवळजवळ 70-80% लोक त्या ठिकाणी हजर होतो तालुक्यातील लोक. त्याची यादी आमच्याकडे रजिस्टरला आहे, तुम्ही चेक करू शकता. गावाची नावं आहेत, कार्यकर्त्यांची नावं आहेत, किती मतदान आहे ते सुद्धा आहे. आणि आता कोणतरी घुसखोरी करते
कशासाठी करते मला काय माहिती नाही. त्यांच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड गेला तर मी काय सांगणार नाही. अशी घुसखोरी करून समाजाला बदनाम करायचं काम करते. कोणतरी त्यांना पैशाच्या माध्यमातून आम्ही दाखवते किंवा कोणतरी आणखीन त्यांच्यावर दबाव आणतोय की समाजाचं इथं कच्चीकरण करा. अशा पद्धतीचं ते संपूर्ण चित्र निर्माण झालेलं आहे. आणि आता साळवी साहेबांनी सांगितलं की 15 तारखेला त्यांचा काहीतरी मेळावा आहे. त्या मेळाव्याला काय अर्थ नाही मी असं म्हणतो. तर तो मेळावा एकतर्फी दोघा तिघा माणसांनी फक्त ते अनाऊन्स केले. आमचा संपूर्ण समाज त्या पाठीमागे नाही.